स्टार्ट. आता नेक्स्ट आपला जो पुढचा पॉईंट आहे तो आहे युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. आता डायमेन्शनल अनालिसिसचे काय युजेस आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. पहिलं त्याच्यामधला पॉईंट आहे टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. आता कुठलंही फिजिकल इक्वेशन असेल तर ते करेक्ट कसं केलं जातं किंवा त्याच्यामध्ये त्याचं असणारं बॅलन्स डायमेन्शनल अनालिसिस दृष्ट्या बॅलन्स कसं करायचं हे आपल्याला बघायचं. त्याच्यामध्ये काय सांगितलं, इफ द डायमेन्शन्स ऑफ ऑल द टर्म्स ऑन बोथ द साइड्स आर द सेम देन दॅट इक्वेशन इज सेड टू बी डायमेन्शनली करेक्ट. म्हणजे काय, समजा काही त्याचे डायमेन्शन दिलेले असतील सर्व टर्म्सचे, दोन्ही साईडचे ऑन बोथ साइड्स आर द सेम देन दॅट इक्वेशन इज सेड टू बी डायमेन्शनली करेक्ट. आता एखादं आपण इक्वेशन बघतोच, ते इक्वेशन मध्ये त्याच्यामध्ये असणारे लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड जर इक्वल असेल तर त्याला आपण बॅलन्स्ड इक्वेशन म्हणतो. आणि इक्वेशन बॅलन्स असेल तरच ते इक्वेशन सॅटिस्फाय होऊ शकतं. जर इक्वेशन बॅलन्स नसेल तर ते आपण इज इक्वल टू दाखवू शकत नाही. तर आता याच्यामध्ये सुद्धा डायमेन्शन्स त्याच्या असणारे जे टर्म्सचे आहेत कुठले ऑन बोथ द साइड्स आर द सेम किंवा ज्यावेळी इट इज सेड टू बी डायमेन्शनली करेक्ट, जर ते इक्वेशन कसं असेल डायमेन्शनली करेक्ट असेल तर. सो दिस इज कॉल्ड प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. त्यालाच आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी ऑफ डायमेन्शन्स. त्याला नाव दिलेलं आहे प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी ऑफ डायमेन्शन्स. आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला एक एक्झाम्पल कन्सिडर करतो आपण. कन्सिडर द इक्वेशन व्ही इज इक्वल यू प्लस एटी. आता फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन आहे काय आहे, व्ही इज इक्वल यू प्लस एटी. आता याच्यामध्ये डायमेन्शन दिलेलं लेफ्ट हँड साईडचं, त्याच्यामध्ये आपल्याला याचं डायमेन्शन बघायचं व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी म्हटलं की आपण काय म्हणतो, मीटर पर सेकंड. व्हेलॉसिटी म्हटली काय म्हणतो आपण, व्हेलॉसिटी कशामध्ये मोजतो, मीटर पर सेकंदामध्ये मोजतो. आता मीटर म्हटली की काय आली, लेंथ आली. आणि सेकंड जर आपण वरती लिहिलं तर काय लिहिणार आहे, टी रेस टू मायनस वन. याचा अर्थ डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी काय, कालच आपण बघितलेलं आहे कालच्या ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये, एल रेस टू वन, एम रेस टू झिरो, टी रेस टू मायनस वन. आता एल रेस टू वन, एम रेस टू झिरो, एम रेस टू झिरो असल्यामुळे लिहायची गरज नाही. आणि त्यानंतर काय असणार आहे, टी रेस टू मायनस वन. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी. नेक्स्ट यू. आता व्ही झालं, व्हीचं आपण लिहिलं एल इंटू टी रेस टू मायनस वन. आता याच्यामध्ये जसं आपण व्हेलॉसिटी लिहिलेलं आहे तसं पुढे आहे इक्वेशन व्ही, त्यानंतर आहे यू. यू म्हणजे पण अगेन काय आहे, व्हेलॉसिटी. यू म्हणजे व्हेलॉसिटी कसं लिहिणार आहे, मीटर पर सेकंड. मीटर म्हणजे काय, लेंथ, आणि टी काय आहे, टाइम. ते पण वरती लिहिलं तर काय होणार, टी रेस टू मायनस वन. सो देअरफॉर वी कॅन इक्वेट इट. आता व्हीचं डायमेन्शन काय, एल टी रेस टू मायनस वन. यूचं डायमेन्शन काय, एल टी रेस टू मायनस वन. त्यानंतर आपल्याला डायमेन्शन कशाचं लिहायचं आहे, डायमेन्शन ऑफ ए टी. ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन आपण कशामध्ये मोजतो, तर ऍक्सलरेशन इज इक्वल टू मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर म्हटलं की लेंथ आणि एस रेस टू, सेकंड म्हटलं की टाइम, ते वरती जर लिहिली तर काय होणार, टी रेस टू मायनस टी. आणि हा जो टाइम आहे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये तो ऍज इट इज. म्हणजे काय होणार, हा एल आहे असा, टी रेस टू मायनस वन आणि इथं असणारा प्लस वन, मायनस टू प्लस वन मायनस वन. त्याचा अर्थ ऍक्सलरेशन इंटू टाइम, याचं डायमेन्शन काय आलं, एल, आणि त्यानंतर टी रेस टू मायनस वन. हे बघा, डायमेन्शनली इक्वेशन आपल्याला करेक्ट दाखवायचं आहे. पण डायमेन्शनली इक्वेशन जर करेक्ट दाखवायचं असेल तर काय करणं गरजेचं आहे, तर त्याच्यासाठी त्याचे दोन्ही साईड म्हणजे एल एच एस असेल आणि आर एच एस असेल ते डायमेन्शनल आपल्याला काय दाखवायचे करेक्ट, तर आपण ते इक्वेशन करेक्ट म्हणू शकतो. त्यानंतर त्यालाच आपण काय म्हणू शकतो, प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी ऑफ डायमेन्शन्स. आता आपल्याला एक इक्वेशन कन्सिडर करायचं आहे. काय इक्वेशन आहे, व्ही इज इक्वल यू प्लस एटी. आता ह्याच्यामध्ये लेफ्ट हँड साईडचं असणार डायमेन्शन, डायमेन्शन ऑफ व्ही इज इक्वल टू, व्ही कशामध्ये मोजणार आहे, मीटर पर सेकंड. मीटर म्हणजे लेंथ, पर सेकंड हे जर वरती लिहिलं तर काय होणार आहे, टी रेस टू मायनस वन. त्यानंतर आहे यू. डायमेन्शन ऑफ यू म्हणजेच काय, मीटर पर सेकंड, मीटर लेंथ पर सेकंड जर वरती लिहिलं तर टी रेस टू मायनस वन. त्यानंतर आहे ऍक्सलरेशन इंटू टाइम म्हणजे डायमेन्शन ऑफ ए इंटू टी. ऍक्सलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर
आता मीटर पर सेकंड स्क्वेअर हे जर वरती लिहिलं तर काय होणार आहे T⁻², आणि टाइम काय येणार आहे T⁻1, -2 + 1 -1 म्हणजे LT-1 याचा अर्थ L⁻1 m⁻0 आणि T⁻−1 m⁻0 लिहायची गरज नाही. आता व्हीचं डायमेन्शन इथे लिहिलं, त्यानंतर यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, अगेन व्हेलॉसिटी त्याचं डायमेन्शन इथे लिहिलं, आणि त्यानंतर आहे डायमेन्शन ऑफ एटी, ते पण आपण इथे लिहिलं. हे सगळे डायमेन्शन काय आले, डायमेन्शन ऑफ RHS. RHS म्हणजे राईट हँड साइड, म्हणजे यू प्लस एटी, म्हणजे इथं आपण लिहिलेलं जे डायमेन्शन आहे ते, आणि डायमेन्शन ऑफ RHS काय काय येतं, यूचं डायमेन्शन काय LT⁻1 प्लस डायमेन्शन ऑफ एटी काय आहे LT⁻1, आणि त्यानंतर हे दोन्ही डायमेन्शन झाले. त्यानंतर LHS चं डायमेन्शन काय, व्हेलॉसिटी डायमेन्शन काय LT⁻1. याचा अर्थ LT⁻1 इकडेही आहे, या बाजूला आहे, याचा अर्थ हे डायमेन्शन आपलं इक्वेशन काय झालं, करेक्ट झालं. आता नेक्स्ट आपल्याला पुढे बघायचं आहे सेकंड पार्ट जो आहे, टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. आता दिलेले जे काही रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज आहेत याच्यामध्ये असणार आपल्याला रिलेशनशिप काय करायचं, तयार करायचं आहे. काय काय दिले, आता पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे पिरियड टी ऑफ ऑसिलेशन ऑफ अ सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलम आपल्याला माहिती आहे, त्याचा पिरियड किती सांगलेला आहे, कॅपिटल टी, विच डिपेंड्स अपॉन द लेंथ एल, ज्याची लेंथ एल वरती तो डिपेंड असणार आहे, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. सो लेट अस डिराइव द रिलेशन बिटवीन टी, एल अँड जी. मग आता याच्यामधलं असणार टी म्हणजे टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम, एल लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम, आणि जी ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, याच्यामध्ये रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. तत्पूर्वी आपण 11th स्टँडर्ड मध्ये सिंपल पेंडुलमचा असणारा पिरियडिक टाइम T = 2π√L/G याच्याबद्दल ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. मग तेच रिलेशन कसं दाखवायचं, सो देअरफॉर काय तर हा जो T आहे पिरियड आहे कुणाचा, ऑसिलेशन ऑफ सिंपल पेंडुलम, विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. ते घेताना आपण L⁻A घेतलं, अँड हाच असणारा जो T आहे पिरियडिक टाइम T, विच इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्याचा रेशो आहे B. सो T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L⁻A आणि T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू G⁻B. सो देअरफॉर T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L⁻A आणि G⁻B. हे आपण असं लिहू शकतो. सो L⁻A आणि G⁻B. सो देअरफॉर काय काय केलं, आपल्याला पिरियड T त्या सिंपल पेंडुलमच्या ऑसिलेशनचा फाइंड आउट करायचा आहे. त्याचं रिलेशन लेंथ बरोबर काय आहे, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी बरोबर काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. सो लेट अस डिराइव द रिलेशन बिटवीन T, L अँड G. काय म्हटलं आपण, T विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ, T विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. याच्यासाठी रेशो घेतला A आणि याच्यासाठी रेशो घेतला B. आता A आणि B द रॅशनल नंबर्स, हे कसले रॅशनल नंबर्स आहेत, म्हणजे T विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L⁻A आणि G⁻B. सो देअरफॉर याच्यामध्ये काहीतरी कॉन्स्टंट घ्यावं लागेल. मग कॉन्स्टंट करण्यासाठी घेतलं तर आपण इज इक्वल टू म्हणू शकतो. सो पिरियडिक टाइम T इज इक्वल टू K इंटू L⁻A G⁻B. हे इज इक्वल टू दाखवण्यासाठी आपण काहीतरी कॉन्स्टंट घेतलं. त्या कॉन्स्टंटलाच काय म्हणणार आपण, वेअर K इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनिटी. या केला आपण काय म्हणणार, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनिटी. सो इट इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी, की ज्याला डायमेन्शन नाही. सो हिअर A आणि B आर रॅशनल नंबर्स. आता हा A आणि B कसले नंबर्स आहेत, रॅशनल नंबर्स आहेत. सो इक्वेटिंग डायमेन्शन्स ऑन बोथ साइड्स, मग दोन्ही बाजूचे डायमेन्शन आपण इक्वेट करू. टाइम आहे म्हणजे T⁻1, मास नाही, लेंथ नाही, 0,0. हा K जो आहे तो ऍज इट इज, लेंथ आहे L⁻1, हा R⁻A ऍज इट इज. लेंथ म्हटलं की फक्त L, त्याच्यामध्ये मास आणि टाइम नाही. त्यानंतर G म्हणजे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये मोजतो. मीटर म्हटलं की लेंथ आली, टाइम सेकंड⁻2 आहे म्हणजे तो वरती घेतला तर T⁻2 आणि त्याचा असणार रॅशनल नंबर B ऍज इट इज. आता K आहे असं लिहिला, ह्या A न या 1 ला मल्टिप्लाय केलं A येईल, त्यानंतर ह्या B न आणि हा -2 इथं आहेच, तर या B न सॉरी -2 हा T ला आहे, त्या B न L ला मल्टिप्लाय केलं अगेन B. सो L⁻A आणि L⁻B म्हणजेच L⁻A + B.
या ठिकाणी टाइम नाही, सो टी रेस टू मायनस टू इंटू बी मायनस टू बी. सो देअरफॉर एल रेस टू झिरो, आता मास इथं दोन्हीकडे नाही त्यामुळे लिहू शकत नाही. एल रेस टू झिरो आणि टी रेस टू वन हे ॲज इट इज. एल रेस टू ए प्लस बी आणि टी रेस टू काय येणार इथं मायनस टू बी. आता कम्पेअरिंग द रेशोज, सो देअरफॉर लेंथ इथं किती आहे झिरो, तर इथं लेंथ किती आहे ए प्लस बी. सो ए प्लस बी इज इक्वल टू झिरो. सो देअरफॉर ए इज इक्वल टू, हा जो प्लस बी आहे तो जर मी अपोजिट साईडला लिहिलं तर काय होणार आहे मायनस बी. अगेन दिस मायनस टू बी इज इक्वल टू वन. सो देअरफॉर बी इज इक्वल टू, आता हा जो मायनस टू आहे जो इथं मल्टिप्लाय मध्ये आहे तो जर पलीकडे नेला तर कुठं जाईल डिनोमिनेटर मध्ये. सो बी इज इक्वल मायनस हाफ. काय काय केलं आपण आणि एकदा बघू. टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज, याच्यामध्ये पिरियड टी, त्यानंतर कुणाचा आहे ऑसिलेशन ऑफ सिंपल पेंडुलम, की जो कशावर डिपेंड आहे, डिपेंड्स ऑन लेंथ एल वरती अँड ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी वरती. सो लेट अस डिराइव्ह द रिलेशन बिटवीन टी एल अँड जी. काय केलं, सपोज टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ, टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. याच्यामध्ये त्याचा रेशो असणारा ए घेतला, याच्यामध्ये त्याचा रेशो बी घेतला. ए आणि बी काय आहेत, एक रॅशनल नंबर्स आहेत. सो देअरफॉर टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल रेस टू ए आणि जी रेस टू बी. आता हे जर इक्वेशन आपल्याला काय करायचं असेल, बॅलन्स करायचं असेल तर टी इज इक्वल टू के इंटू एल रेस टू ए जी रेस टू बी. आता हा जो के आहे या केलाच आपण काय म्हणतो कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, आणि काय आहे इट इज डायमेन्शनलेस क्वांटिटी, म्हणजे त्याला डायमेन्शन नाही, डायमेन्शनलेस क्वांटिटी म्हणजे कॉन्स्टंट आहे. आणि या ठिकाणी ए आणि बी जो आहे तो काय आहे रॅशनल नंबर आहे. कसला नंबर आहे, रॅशनल. सो इक्वेटिंग डायमेन्शन्स ऑन बोथ साइड्स, आता दोन्ही साइडचे जर आपण डायमेन्शन इक्वेट केले तर काय लिहू शकतो, याच्यामध्ये मास नाही लेंथ नाही, म्हणजे टी रेस टू वन के आहे असंच. याच्यामध्ये लेंथ आहे सो एल रेस टू वन रेस टू ए आणि ऍक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजेच काय, मीटर म्हणजे लेंथ आणि सेकंड स्क्वेअर वरती लिहिलं तर टी रेस टू मायनस टू आणि हा जो रेस टू पॉवर बी आहे तो ॲज इट इज. सो के आहे असा वन इंटू ए दॅट इज ए, एल रेस टू बी दॅट इज ए प्लस बी, त्यानंतर टी रेस टू मायनस टू इंटू बी मायनस टू बी. सो देअरफॉर आता हे जर जे रेशिओ पॉवर आहे ते आपण कम्पेअर करू. इथे किती आहे झिरो, इथे किती आहे ए प्लस बी. ए प्लस बी इज इक्वल टू झिरो, म्हणजेच काय लिहू शकतो आपण ए इज इक्वल टू, हा जो प्लस बी आहे तो मी पलीकडे लिहितो म्हणजे काय होईल मायनस बी. सो ए इज इक्वल टू मायनस बी अँड दिस मायनस टू बी इज इक्वल टू वन. सो बी इज इक्वल टू, हा जो मायनस टू आहे तो कुठे जाणार आहे डिनॉमिनेटर मध्ये, म्हणजे बी इज इक्वल टू मायनस हाफ. ओके, अगेन this a is equal to minus b. The a is equal to minus b is equal to, ha minus as it is. What is the value of b? That is minus half. Minus half. This minus minus, that is plus half. So a is equal to plus half. Again this t is equal to k l raised to, what is the value of a? That is half. And what is the value of b? b is equal to minus half. b ची ठिकाणी व्हॅल्यू किती लिहिली आपण मायनस हाफ. सो देअरफॉर टी इज इक्वल टू के ॲज इट इज. एल रेस टू हाफ जी रेस टू मायनस हाफ मीन्स एल रेस टू हाफ इट इज अंडर रूट एल and g raised to minus half means that is upon under root upon g. So t is equal to k into under root l upon g. So t is equal to, hereby experimentally we can find the value of constant of proportionality that is k. आपण जर एक्सपेरिमेंटली के ची व्हॅल्यू जर फाइंड आउट केली तर ती के ची व्हॅल्यू येते 2 पाय. के ची व्हॅल्यू किती येते 2 पाय. सो टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. दिस इज रिक्वायर्ड रिलेशनशिप बिटवीन टी एल अँड जी. काय काय बघितलं आपण, टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज, द पिरियड टी ऑफ ऑसिलेशन ऑफ सिंपल पेंडुलम which depends on length L and acceleration due to gravity G. So let us derive the relation between T, L and G. Suppose that T, which is directly proportional to length, and T also directly proportional to acceleration due to gravity. So L raised to A and G raised to B. So T is directly proportional to L raised to A and G raised to B.
सो टी इज इक्वल टू, आता आपल्याला हे इज इक्वल टू करायचं आहे. काय केलं आपण, टी इज इक्वल टू काहीतरी कॉन्स्टंट घ्यावं लागेल. सो के इंटू एल रेस टू ए इंटू जी रेस टू बी. आता के म्हणजे आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी विच इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. कितीला डायमेन्शन आहे. हिअर ए अँड बी आर द रॅशनल नंबर्स. सो इक्वेटिंग डायमेन्शन्स ऑन बोथ साइड्स. टीचं डायमेन्शन टी रेस टू 1, एम नाही एल नाही, के आहे असाच. लेंथचं डायमेन्शन एल रेस टू 1 रेस टू ए. एक्स ड्यू टू ग्रॅव्हिटी मीटर पर सेकंड स्क्वेअर इट इज एल टी टी रेस टू -2 इंटू बी. आता हा लेंथ आहे, इथं लेंथ आहे, हे लेंथ रेस टू ए आहे, इथं लेंथ रेस टू बी आहे, त्यामुळे ते दोघांचे ऍडिशन ए प्लस बी. इथं टी रेस टू -2 इंटू बी -2b. सो के इंटू एल रेस टू ए प्लस बी आणि टी रेस टू -2b. तर याच्यामध्ये ए प्लस बी इज इक्वल टू काय आहे, 0. सो ए इज इक्वल टू हा प्लस बी पलीड गेला तर काय होणार आहे, -b. याच्यामध्ये -2b इज इक्वल टू 1. हा जर बी लिहायचा असेल तर हा -2 छेदामध्ये जाईल, दॅट इज बी इज इक्वल टू -हाफ. सो अगेन ए इज इक्वल टू व्हॉट, -b is equal to minus. What is the value of b? -half. This minus plus half. Again, t is equal to relation. T is equal to k as it is. L raised to, what is the value of a? That is half. What is the value of g? G is equal to, त्याची जी व्हॅल्यू आपण बघितली, सॉरी b, b is equal to -half. g raised to b आहे, b ची व्हॅल्यू -half. L raised to half and g raised to -half. याचा अर्थ √l upon g. Therefore, t is equal to k into √l upon g, means t is equal to, by experimentally we have to find out the value of k, which is 2 pi. So t is equal to 2 pi √l upon g. This is the required relation between t, l and g. So this is the uses of dimensional analysis. First one is that to check the correctness of physical equation, and second is that to establish the relationship between related physical quantities.